नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आरोग्य सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नेक पेन, नी पेन, जॉईंट पेन, मायग्रेन याविषयी या सगळ्यातनं आपण बरेचसे लोक जात असतो आणि ते पेन फ्री आयुष्य कसं जगायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड नक्की तुमच्यासाठी आहे. आपल्याबरोबर डॉक्टर निवेदिता आहेत. पेनेक्स नावाचं क्लिनिक आहे, त्यांच्या 5 ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये. तर त्या आपल्याला या सगळ्याविषयी माहिती तर देणारच आहेत आणि काही उपाय सुद्धा सांगणार आहेत. शिवाय नवीन मॉडर्न टेक्निक्सनी ऑपरेशन शिवाय आपण पेन मॅनेजमेंट कसं करू शकतो हे पण आपण एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. डॉक्टर निवेदिता, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. एकतर पेन मॅनेजमेंट हा काय प्रकार आहे, तर ते सांगा. म्हणजे पेन मॅनेज कसा करायचा आणि ऑपरेशन शिवाय आपण हे सगळं करतो, तर त्याविषयी थोडंसं सांगा. सो पेन मॅनेजमेंट ही रिलेटिव्हली नवीन ब्रांच आहे. तर जगभरात ह्याचा इतिहास नॉट मोर दॅन 50 वर्ष. भारतात गेले 15 ते 20 वर्ष ही एक स्पेशालिटी म्हणून पुढे येते. तर आतापर्यंत पेन किंवा वेदना हा एक वेगळा आजार किंवा लक्ष देण्यासारखं वेगळं काहीतरी असं कधीच नव्हतं. हे म्हणजे तुम्हाला ताप येतोय का, तर तापाच्या औषधासोबत दुखतंय का, बरं दुखण्याची गोळी घ्या. किंवा तुमचे रेग्युलर जे तुमचे फिजिशियन डॉक्टर असतात तेच तुम्हाला औषध गोळ्या देऊन किंवा काही जीवनशैलीत बदल सांगून ट्रीट करायचे पेन. पण आता हळूहळू जसं लोकांची आयुर्मर्यादा वाढत चाललेली आहे तसं तसं दीर्घकालीन वेदना ह्या वाढत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ह्याच्यासाठी स्पेशालिस्ट, तर पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट म्हणजे नावातच आहे की जसं डोळ्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, हार्टचा प्रॉब्लेम असेल तर कार्डिओलॉजिस्ट, तसंच काही पेन असेल तर पेन स्पेशलिस्ट त्याला ट्रीट करतात. ही एक सुपर स्पेशालिटी आहे. MBBS नंतर MD अॅनेस्थेशियामध्ये झाल्यानंतर ही एक सुपर स्पेशालिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त वरवर पेन किलर देऊन किंवा फक्त सिम्पटम्स दाबून आपण ते ट्रीट करत नाही, तर दुखण्याच्या मूळ कारणापर्यंत पोचतो, ज्याला आम्ही पेन जनरेटर म्हणतो. की उदाहरण द्यायचं झालं तर जर पाठ दुखत असेल किंवा कंबर दुखत असेल तर त्याची काय काय कारणं असू शकतात. तर स्लिप डिस्क असू शकते, 2 मणक्यांच्या मधले जे सांधे आहेत त्याला सूज आलेली असू शकते, कमरेचे जे स्नायू असतात ते स्पॅझम मध्ये असू शकतात, पायात जाणारी किंवा कमरेतून निघणारी जी नस असते ती इरिटेट होऊ शकते. तर हे मल्टिपल रिझन्स असू शकतात आणि प्रत्येक कारणाचं जे आहे त्याची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. बरोबर. स्नायू दुखत असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे, स्लिप डिस्क असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे. तर पेन स्पेशलिस्ट तुमच्या पेनच्या मूळ कारणापर्यंत पोहोचून त्याला मुळापासून काढायचा प्रयत्न करून तुम्हाला पेन फ्री आणि नॉर्मल आयुष्य जगायला मदत करतात. आणि आमची द पेनेक्स क्लिनिक नावाचं क्लिनिक आहे. गेले 12 वर्ष आम्ही पुण्यात कार्यरत आहोत. आमची टीम आहे आणि पुण्यात 5 ठिकाणी क्लिनिक्स आहेत आपले. तर ह्याचं रिझन आम्हाला हेच हवं होतं की पेनमध्ये कोणीही लांब पर्यंत ट्रॅव्हल करून डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घेण्यापेक्षा प्रत्येक पुण्याच्या एरियामध्ये जर क्लिनिक असेल तर जास्तीत जास्त लोक तिथे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतील. दुसरं म्हणजे आपलं पेनेक्स फाउंडेशन देखील आहे. तर ह्याच्या थ्रू आपण जे काही गरजू पेशंट्स आहेत, ज्यांना दुखणी आहेत, त्यांना आपण, आमचा बेसिक कॉन्सेप्ट हा होता की पैशाअभावी कोणाला वेदना सहन कराव्या लागतात हे न होता सगळ्यांना पेन रिलीफ हा एक बेसिक ह्युमन राईट म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे. तर ते इंडियामध्ये एवढं नाही आहे आणि आम्हाला पेन रिलीफ फॉर ऑल ही कॉन्सेप्ट स्प्रेड करायची होती. त्याच्यामुळे हे बरेच आपण हे करतोय. आपण ट्रेनिंगमध्ये पण आहोत. आपल्या फेलोशिप्स आहेत जिथे भारताभरचे स्टुडंट्स आपल्याकडे येऊन पेन मॅनेजमेंटमध्ये ट्रेनिंग घेतात. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही नवीन ब्रांच असली तरीही जास्तीत जास्त लोकांना ह्याचा उपभोग घेता यावा ह्याच्यासाठी आपण काम करतो. अमेझिंग. पर्सनल एक्सपिरियन्सनी पण हा प्रश्न आहे आणि आय थिंक बरेचसे लिस्नर्स व्ह्युअर्सना पण तो रिलेट होईल की समजा मान दुखते, खांदा दुखतोय, पाठ दुखते, कंबर दुखते, इथे जेव्हा पेन दुखायला सुरुवात होते त्याच्यानंतर बऱ्याचदा ते टाळलं जातं, अंगावर काढलं जातं. तर नेमकं कधी पेन मॅनेजमेंट एक्सपर्टकडे किंवा पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्टकडे जावं आणि त्या ओव्हरऑल ट्रीटमेंटचा आर्क कसा असतो? राईट.
सो तुम्ही म्हणलात तसं हे एकदम बरोबर आहे की आपल्या देशामध्ये आरोग्याबद्दल एक जनरल कॅज्युअल ॲटिट्यूड आहे की सुरुवात झाली दुखण्याची तर सगळ्यात आधी एक दिवस आराम करा. वयानुसार किंवा जास्त एक्झर्शन झालं म्हणून दुखत असेल असा एक ॲटिट्यूड असतो. थोडे दिवस जास्त दुखलं तर फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे आपला लोकल केमिस्ट. त्याच्याकडे जायचं, सांगायचं मला पाठदुखीची गोळी दे. त्याची काहीही डिग्री नसताना, काहीही तुम्हाला न तपासता किंवा अजून काय सिम्प्टम्स आहेत, काय कारण असेल हा विचार न करता एक रेग्युलर पेन किलर तुम्हाला दिली जाते. किंवा आपण एकमेकांना विचारतो की तुझं दुखत होतं ना, तू काय घेतलंस, मला पण दे. अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स. त्यानंतर काही वेळा फक्त घरच्या घरी काही स्ट्रेचेस किंवा युट्यूबवर बघून व्यायाम करणं हे तर खूप कॉमन झालेलं आहे. असं करतो आपण. तर असं नाहीये की तुम्हाला दुखायला लागलं की लगेचच तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. तर कधी जायला पाहिजे ह्याचं उत्तर हे आहे की तुम्हाला एखादी इंजुरी झाली, त्याच्यानंतर एक्स्पेक्टेड ड्युरेशन साधारण 2 ते 3 दिवस दुखतं. त्याच्यापेक्षा जास्त, एक्स्पेक्टेड ड्युरेशनपेक्षा जास्त जर तुम्हाला दुखत असेल. दुसरं, जर तुम्हाला रोज किंवा वारंवार दुखणं येत असेल, ज्याच्यासाठी तुम्हाला सारखं पेन किलर घ्यावं लागतंय किंवा काही फिजिओथेरपी घेतल्यावर, औषधं घेतल्यावर तात्पुरतं बरं वाटतंय आणि परत तो त्रास थोड्या दिवसांनी उद्भवतोय. तिसरं, तुमच्या वयाचा एखादा पर्सन जे काही काम करू शकतो, म्हणजे समजा तुम्ही 40 वर्षाचे आहे, तर तुम्हाला 2 ते 3 फ्लाइट्स ऑफ स्टेअर्स सहज चढता उतरता आले पाहिजेत. ते तुम्ही नाही करत आहात किंवा करू शकत नाहीये इझिली आणि तुमच्या डे टू डे मुव्हमेंट्समध्ये रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन एक्झामिन करून ते ट्रीट केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट की अनएक्सप्लेन, की कळत नाहीये कारण काय आहे आणि तरीही तुम्हाला ते दुखणं येतंय. किंवा हे डोकेदुखीमुळे असू शकतं, की चष्मा चेक केलाय, झोप व्यवस्थित होती तरी डोकं दुखतंय. मग तुम्ही चेक करून ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आता याच्यात आपण जेव्हा पेन म्हणतोय त्यावेळेस त्याचे काही कॉमनली दिसणारे पेन एरियाज आहेत का? आणि ते लाईफस्टाईलमुळे येणाऱ्या किंवा लाईफस्टाईलमुळे ते पेन दिसतायत आता असं काही आहे का? राईट. सो लाईफस्टाईल रिलेटेड काही डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे जीवनशैली रिलेटेड. त्याच्यात मग डायबिटीज येतं, बीपी येतं, हार्ट प्रॉब्लेम्स येतं आणि पेन देखील लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर हा मानला जाऊ शकतो. तर सगळ्यात कॉमनली आम्हाला दिसतं ते म्हणजे गुडघेदुखी. 40शी आली की लोकांना गुडघे दुखायला लागतात आणि लोकांना विशेष म्हणजे हे नॉर्मल वाटतं. आता 40शी आली म्हणजे दुखणारच, असं हे नॉर्मल. पहिली गोष्ट मला स्ट्रेस करायची की पेन हे एजिंग बरोबरचं नॉर्मल अकंपनिमेंट नाही आहे. वय झालं म्हणजे कोणता तरी भाग दुखतोच, ही चुकीची समजूत आहे आणि हे आपण लक्ष द्यायला पाहिजे. पेन हे आपल्या शरीराचं एक सिग्नल असतं, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असते पेन, की तुम्हाला कुठेतरी दुखतंय याचा अर्थ की तिथे काहीतरी बिघाड झालेला आहे किंवा झीज झालेली आहे किंवा इंजुरी आहे तिथे, जी तुमच्या नकळत झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही वेळेत जर का ट्रीटमेंट घेतली तर मग ती रिव्हर्स होऊ शकते, पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकते. तर सगळ्यात कॉमन ही गुडघेदुखी. त्याच्यानंतर बैठी जीवनशैली असल्यामुळे कंबरदुखी आणि सायाटिका हे खूप कॉमन झालेलं आहे. तिसरं कॉमन आम्हाला दिसतं म्हणजे मानदुखी. तर हे स्क्रीन युसेज, मोबाईल युसेजमुळे टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतो आम्ही याला, की खूप मोबाईल बघितल्यामुळे ऑलरेडी आपलं डोकं जे असतं साधारण 5 ते 7 किलोचं असतं. ते एवढ्या नॅरोशा स्पाईनवर असतं आणि मग त्याच्यात ऑलरेडी ह्या मसल्सवर स्ट्रेन असतो. मग त्याच्यात आपण जेव्हा मोबाईल बघतो किंवा लॅपटॉप बघतो तेव्हा खूप वेळासाठी ऑकवर्ड नेक पोझिशनमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे स्पाईनचं कर्वेचर बदलतं, तिथल्या नसा इरिटेट होतात, तिथले स्नायू स्पाझममध्ये जातात. तर नेक पेन हे चौथं कॉमन आहे. त्यानंतर डायबेटिक न्यूरोपॅथी, फ्रोझन शोल्डर, डोकेदुखी, मायग्रेन हे पण सगळे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत आणि हे खूप जास्त कॉमनली आजकाल दिसतात. कारण आधी म्हणल्याप्रमाणे लोकांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, की आधी जे 50 ते 60 होती भारतात लाईफ एक्सपेक्टन्सी, ती आता जवळजवळ 70-80 झालेली आहे.
तर आयुर्मर्यादा वाढल्यामुळे वयोमानानुसार जे शरीरात बदल घडतात, झीज होते सांध्यांची, स्पाईनचं कर्वेचर बदलतं, स्नायूंचं जे काही लवचिकपणा आहे तो निघून जातो. यामुळे शरीरामध्ये ते बदल होतात, स्टिफनेस होतो आणि त्याच्यामुळे पेन्स सुरू व्हायला लागतात. तर हे वेळेतच आपण जर ते करेक्ट केलं तर हे दीर्घकालीन वेदना ह्या थांबू शकतात. इंटरेस्टिंग. आता आपण ह्या सेगमेंटमध्ये असं मला वाटतं प्लॅन करू की गुडघा, स्पाईन आणि इतर ज्या गोष्टी आहेत याचं एक बेसिक सायन्स त्याच्या मागचं, काय काय प्रॉब्लेम्स दिसतात आणि त्याचं सोल्युशन फ्रॉम अ पेन मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आपण मला वाटतं गुडघ्यापासून सुरुवात करूया. चालेल. येस. सो गुडघ्याचा पेन. ओके. सो गुडघ्याचं जे दुखणं आहे हे आपण 2 भागात डिवाइड करू. राईट. एक म्हणजे जे वयोमानानुसार जी गुडघ्याची झीज होते त्याच्याशी रिलेटेड जे पेन होतं आणि दुसरं म्हणजे जे तरुण लोकांमध्ये गुडघेदुखी होते, ज्याच्यात आपण स्पोर्ट्स इंजुरीज किंवा जिम इंजुरीज हे बघूयात. बरोबर. तर सगळ्यात आधी वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज. तर बेसिकली गुडघ्याची झीज म्हणजे काय? गॅप कमी झाली आहे असं लोकांना कळतं की गॅप कमी झाली आहे गुडघ्यात. तर ते म्हणजे काय असतं? तर आपण जेव्हा एक्सरे काढतो तेव्हा हे मांडीचं हाड दिसतं आणि खालचं पायाचं हाड दिसतं, मध्ये गॅप दिसते. तर ती गॅप नसून तिथे गादी असते, गुडघ्याची गादी असते आणि इथे आतमध्ये लुब्रिकंट किंवा वंगण असतं. तर गॅप कमी झाली आहे म्हणजे काय की गादी झिजून गेलेली आहे आणि वरचं हाड खालच्या हाडाला आता घासायला लागलं. राईट. तर गुडघा हा आपण म्हणतो की एक प्राइस आहे जे आपल्याला इरेक्ट उभं राहण्यासाठी आपल्याला पे करायला लागतं. की आपलं पूर्ण वजन, वेट बेअरिंग जॉईंट आहे गुडघा, पूर्ण वजन गुडघ्यावर पडल्यामुळे हे ह्याच्यावर घासणारच आहे आयुष्यभर आणि त्याच्यामुळे ही झीज ही नॅचरल आहे. राईट. तर गुडघ्याची झीज ही सुरू होते साधारण 25-30 नंतर सुरू होते आणि वंगण असल्यामुळे ते फ्रिक्शन होत नाही तिथे. तर ही झीज झाल्यावर जेव्हा वरचं आणि खालचं हाड एकमेकांवर घासतं तेव्हा आपल्याला हे दुखणं जाणवतं. जेव्हा जेव्हा आपण बसून उठताना हे घासलं जातं किंवा पायऱ्या चढताना. तर सुरुवातीला काय होतं की फक्त पायऱ्या चढताना उतरताना किंवा बसून उठताना दुखतं, कारण थोडी तरी गादी असते. जसं जसं वाढते झीज तसं तसं चालताना देखील घर्षण होतं, त्याच्यामुळे ते पेन होतं. दुसरा पार्ट जो आपण बघितला की इंजुरीज, त्याच्यामध्ये ह्या गाद्यांमध्ये टेअर असू शकतं. ही दोन्ही हाडं जोडायला असे लिगामेंट्स असतात 2 हाडं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ACL, PCL हे टेअर होतात. तर हे इंजुरीज मध्ये होतं. तर ते जेव्हा होतं तेव्हा गुडघ्यामध्ये दुखणं सोडून इतर गोष्टी पण आपल्याला जाणवतात. ते म्हणजे गुडघ्यातून कटकट आवाज येणं. दुसरं म्हणजे इनस्टेबिलिटी होते गुडघ्यामध्ये, की तुम्ही एका गुडघ्यावर वजन देऊन जेव्हा उभे राहता तेव्हा अनस्टेबल वाटतं तुम्हाला, असं वाटतं की गुडघा फिरेल. तिसरं म्हणजे बकलिंग, की तुम्ही त्याच्यावर वजनच देऊ शकत नाही, वजन दिलं की लपकतो गुडघा. आणि चौथं म्हणजे लॉकिंग, की तुम्ही गुडघा सरळ केलाय किंवा एका अँगलमध्ये ठेवलाय आणि तुम्हाला काहीतरी असं मॅनिप्युलेट केल्याशिवाय तो उचलता किंवा वाकवता येत नाही, लॉक होतो गुडघा. तर हे इंडिकेटर्स आहेत की तुम्हाला लिगामेंटमध्ये इंजुरी झालेली आहे. तर हे आहे गुडघेदुखीचे प्रकार. आणि एक तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याचं, नी रिप्लेसमेंट झालेली आहे किंवा आर्थ्रोस्कोपी झालेली आहे आणि तरी देखील गुडघा दुखतोय. 3 प्रकारामध्ये आपण गुडघेदुखी डिवाइड करतो. तर आता ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय? तर आता सगळ्यात आधी मला सांगायचं रिजनरेटिव्ह थेरपी बद्दल, की आता असं शक्य आहे की गुडघ्याची गादी जी झिजलेली आहे ती परत निर्माण करणं किंवा जे टेअर झालेली गादी किंवा लिगामेंट आहे पार्शियल टेअर असताना हे परत निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे. एवढं ऍडव्हान्समेंट किंवा प्रगत झालं एवढं वैद्यकशास्त्र. तर त्याच्यात आपण काय करतो की PRP किंवा ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन किंवा स्टेम सेल्स, तर हे सगळे आपल्याच रक्तातले घटक, आपल्या बॉडीमध्ये ट्रिमेंडस हिलिंग पॉवर आहे. आपल्याच बॉडीतल्या रक्तातले घटक आपण काही स्पेसिफिक मशीन्स मधून फिरवून ते सेपरेट करतो. ते असू शकतात तुमचे प्लेटलेट्स किंवा तुमचे स्टेम सेल्स किंवा प्लेटलेट मधून देखील ग्रोथ फॅक्टर्स काढण्याची टेक्नॉलॉजी आहे आणि ते आपण काढतो. सोनोग्राफी खाली आपण गुडघा व्हिज्युअलाइज करतो. तुमचं जर PCL तुटलेली असेल तर PCL, ACL असेल तर ACL व्हिज्युअलाइज करतो. सोनोग्राफीमध्ये रिअल टाइम बघत बघत त्या लिगामेंटमध्ये किंवा गादीमध्ये ते इंजेक्ट करतो ग्रोथ फॅक्टर्स आणि हे स्टिम्युलेट करतं तिथलं हिलिंग
किंवा रिकव्हरी. गुडघा हा वेट बेअरिंग जॉईंट असल्यामुळे नॅचरल हिलिंग थोडं अवघड जातं, कारण आपण कंटिन्युअस बेड रेस्टवर तर नाही राहू शकत. त्याच्यामुळे वजन दिलं, कुठलीही इंजुरी हील व्हायला आपल्याला रेस्ट द्यायला लागते, जी गुडघ्याच्या केसमध्ये पॉसिबल होत नाही. पण हे केल्याने त्याला एक पुश मिळतो रिकव्हरीला आणि पूर्णपणे हे रिकव्हर होऊ शकतं. तर ही फर्स्ट ट्रीटमेंट आहे. दुसरी ट्रीटमेंट म्हणजे ज्यांना ऑलरेडी ग्रेड 4 ग्रेड 5 ऑस्टिओआर्थरायटिस आहे, की झीज झालेली आहे, वरचं हाड खालच्या हाडाला एकदमच टच झालेलं आहे, त्याला ग्रेड 4 ग्रेड 5 ग्रेड्स असतात सो हे ऑस्टिओआर्थरायटिसचे. एजमुळे पण जास्त दिसतं का? एजमुळेच होतं हे. एजमुळेच होतं, राईट. तर हे जे असतात, तर ग्रेड 4 ग्रेड 5 ला आयडियली काही वाकडेपणा आलेला असतो किंवा मुवमेंट रेस्ट्रिक्शन असतं, त्यांच्यामध्ये सर्जरी हा चांगला ऑप्शन आहे. बरोबर. पण काही कारणामुळे आपल्याला सर्जरी आत्ता नाही करायची आहे, किंवा आपल्याला काही डायबिटीज, बीपी, काही इतर कोमॉर्बिडिटीज आहेत ज्याच्यामुळे थोडंसं रिस्की जातंय, तर हे थोडंफार, कारण ह्याच्यात अॅनेस्थेशिया आपल्याला लोकल द्यावा लागतो, त्याच्यामुळे त्या केसमध्ये हे जास्त प्रिफरेबल आहे. किंवा वय खूपच जास्त असेल तर मग ह्या केसमध्ये आपण गुडघ्याला सप्लाय करणाऱ्या ज्या नसा असतात त्यांना आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट देऊन गुडघ्याचं दुखणं आपल्याला जाणवू नये अशी ट्रीटमेंट करतो, ज्याच्याने डे टू डे ऍक्टिव्हिटीज एकदम पेन फ्री होऊ शकतात. बऱ्याचदा ऑपरेशन झालंय, एसीएल पीसीएल रिकन्स्ट्रक्शन असेल किंवा नी रिप्लेसमेंट असेल, किंवा आता जे तुम्ही सांगितलं की काही ट्रीटमेंट तुमच्याकडे झाली आणि पेन फ्री आयुष्य ती व्यक्ती जगायला लागली, तर मग पुढे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे व्यायाम करायचा, फिजिओथेरपी Right. करायची, त्या दृष्टीने काय अप्रोच असला पाहिजे? राईट. सो हे सगळे पेन मॅनेजमेंटचे जे टेक्निक्स आहेत ना, हे फक्त एक तुम्हाला पुश देणारे आहेत. ओके, म्हणजे साध्या भाषेत मी सांगितलं तर, टायर पंक्चर झालं तर टायर पंक्चर मी काढून देणार तुम्हाला, पण एकदा तुमचं टायर पंक्चर झालंय म्हणजे हे परत होऊ शकतं. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी असतात. तर गुडघ्याच्या बाबतीत फिजिओथेरपी. तर नॅचरली हा गुडघा जर घासत असेल तर मांडीचे आणि पायाचे स्नायू जर फिजिओथेरपीद्वारा तुम्ही स्ट्रॉंग ठेवले तर जॉईंटवर येणारा लोड कमी होतो. दुसरी गोष्ट, हे स्नायू लवचिक राहिले तर इंजुरीची रिस्क कमी होते. जितकं तुम्ही जॉईंट मोबाईल ठेवाल तेवढं नॅचरल वंगण सिक्रीट व्हायला मदत होते. तर फिजिओथेरपी किंवा व्यायाम, आणि आयुष्यभर नुसतं फिजिओथेरपीच नाही, एकदा तुम्ही बेसलाईनला परत आलात की फिजिकल ऍक्टिव्हिटी ही कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला इंजुरीची आणि पेनची रिस्क कमी होते. बेसिकली सेडेंटरी किंवा बैठी जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस असं बसतो, ह्याच्यामुळे हॅमस्ट्रिंगचे आणि काफचे जे स्नायू असतात ते टाईट होतात. टाईट झाले की आपल्यापैकी कित्येक लोकांना पुढे वाकून स्वतःची बोटं टच करता येत नाहीत. तर ह्याच्यामुळे नॉट ओन्ली तुमच्या नीच्या सराउंडिंग मसल्स टाईट आहेत, पण हे मसल्स वरती पेल्विसला अटॅच्ड आहेत. पेल्विसला अटॅच झाल्यावर पेल्विसचं कर्वेचर बदलतं. पेल्विसचं कर्वेचर बदललं की लो बॅकवर स्ट्रेन येतो. सेडेंटरीमुळे लो बॅक का दुखते? की आपले सगळेच मसल डायनॅमिक्स अफेक्ट होतात, कोर स्ट्रेंथ कमी होते. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी इज वन ऑफ द मेन थिंग्स जे आपल्याला इंजुरी प्रिव्हेन्शन आणि पेन प्रिव्हेन्शन साठी मदत करतात. आता तुम्ही प्रत्येक सायटिका असा एक ओझरतं म्हणालात, तर हा पण बऱ्याच लोकांकडनं ऐकलेला शब्द आहे. राईट. की सायटिकाचा त्रास आहे, ते काय दुखतंच, असं या एवढ्या नॉर्मल टोननी लोक बोलतात. तर सायटिका आणि त्याच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं स्ट्रक्चर वाईज कसं पाहिलं पाहिजे, आणि आपण मग अशी जसं नीच्या बाबतीत केलं तसंच आपण याचं पण करू. तर त्याविषयी तुम्ही सांगा. सो सायटिका हा बेसिकली ले पर्सन टर्म आहे. लो बॅक पेन आणि कळ पायात जाते. बॅक पेन असोसिएटेड विथ लेग पेन, कंबरदुखी जी पायात जाते ह्याला सायटिका म्हणतात. मग ह्याची अनेक कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे स्लिप डिस्क. तर नॉर्मली दोन मणक्यांच्या, हे मागून आपला मणका असा असतो, दोन मणक्यांच्या मधली जी गादी असते शॉक अब्झॉर्बरचं जी काम करते, वयोमानानुसार त्याच्यात बल्जेस येतात, ती थोडीशी मागे सरकते. तर ती मागे सरकून ह्या ज्या नसा असतात ह्या पायात जातात, त्या नसेवर दाब पडतो आणि त्याच्यामुळे कंबर पण दुखते आणि पायात कळ जाते. राईट. हे पहिलं कारण. त्याची अजून पण कारणं असतात की हे दोन मणके आहेत, दोन मणक्यांच्या मध्ये हे सांधे असतात. जसं जसं एज होतं या सांध्यांची झीज होते, त्याला सूज येऊ शकते.
या सांध्यांच्या खालूनच ही नस जाते, त्याच्यामुळे नसेवर दाब पडतो. तिसरी गोष्ट, SI जॉईंट म्हणतो आपण, की हे आपलं स्पाईन इथे संपते आणि हे पेल्विसचं हाड, या दोन ह्याच्यामध्ये इकडे जो जॉईंट असतो हा पण खूप काळ बसल्यामुळे ह्या जॉईंटवर लोड येतो आणि त्याच्यामुळे इथे सूज येऊन इथेही दुखतं. इथले काही स्नायू असतात, पायरिफॉर्मिस म्हणा किंवा पॅरास्पायनल स्नायू जे असतात, खूप वेळ बसल्यामुळे की खूप वेळ टेकून बसल्यामुळे हे स्नायू वीक होतात आणि ते वीक झाले की परत स्पाईनचं कर्वेचर बिघडतं, नसेवर दाब येतो, सायटिका होऊ शकतो. तर ही अनेक कारणं आहेत जे मी मगाशी एक्सप्लेन करत होते की कंबरदुखी किंवा सायटिका हे एका गोळीने ट्रीट करण्यासारखं नाहीये. हे आपल्याला शोधावं लागतं की काय कारण आहे त्याचं. तर हा जॉईंट इन्व्हॉल्ड असेल तर वेगळी ट्रीटमेंट असते, नस इन्व्हॉल्ड असेल तर वेगळी ट्रीटमेंट असते. दुसरं म्हणजे आपल्याला बघायला लागतं की किती ग्रेड आहे ह्याची, कितपत नस दबली जाते. बरोबर. तर प्रत्येक स्लिप डिस्क झाली, लोक MRI वर डिस्क बल्ज किंवा हर्निएटेड डिस्क असं वाचलं की घाबरतात. तर प्रत्येक स्लिप डिस्कला ऑपरेशन गरजेचं असतं का? तर नाही. इनफॅक्ट 100 लोकांमध्ये जर स्लिप डिस्क झाली तर फक्त 10 लोकांना सर्जरी लागू शकेल. 90 लोक हे औषध गोळ्या, फिजिओथेरपी, काही लोकांमध्ये इंजेक्शन किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात ज्याच्याने पूर्णपणे कायमचे रिकवर होऊन रेग्युलर लाईफ जगू शकतात. काही रेड फ्लॅग्स आम्ही म्हणतो की ऑपरेशन ऍब्सोल्यूट गरजेचं आहे. तर जर सायटिका असेल तर ही गोष्ट एकदम आवर्जून पहा. पहिली गोष्ट म्हणजे सडनली पायातली शक्ती कमी होतीये किंवा पायातून चप्पल निसटून जाते. दुसरं म्हणजे संडास लघवीवर कंट्रोल होत नाहीये किंवा संडास लघवीच्या ठिकाणी मुंग्या येत आहेत, हे दुसरं इंडिकेशन. तिसरं म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्हाला काही ताप येतोय किंवा अजून काही सिम्पटम्स आहेत की छातीत धडधडणं, वीकनेस, हे सगळं होतंय, तर मग लगेच इन्व्हेस्टिगेट करून ही इमर्जन्सी असू शकते. ह्या 3-4 गोष्टी नसतील तर मग बऱ्यापैकी सायटिका किंवा रॅडिक्युलोपॅथी म्हणतो आपण ह्याला, हे बऱ्यापैकी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी बऱ्या होऊ शकतात. इंटरेस्टिंग. आणि याच्या ट्रीटमेंट जी पेनिक्स मध्ये होते तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सो सायटिकाचा पेशंट पहिल्यांदा आपल्याकडे आला की एक डिटेल्ड हिस्ट्री घेतली जाते. बरोबर. त्याच्यावरच, म्हणजे आमच्या ह्याच्यात एक म्हण आहे की लिसन टू द पेशंट, ही टेल्स यू डायग्नोसिस. तर मग जेव्हा आपण पेशंट बरोबर डिटेलमध्ये बोलतो मग ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी असतात की हे कधी सुरू झालं, कसं सुरू झालं, अचानक सुरू झालं का हळूहळू वाढत गेलं, मग काही वजन उचललेलं का, जिम मध्ये काही इंजुरी झाली का, ह्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की किती दीर्घकालीन आहे हे. दुसरं म्हणजे की कमी जास्त करणारे काय फॅक्टर्स आहेत, कुठल्या गोष्टींनी कमी होतं, कुठल्या गोष्टींनी वाढतं. मग संडास लघवीचा कंट्रोल, जे आता रेड फ्लॅग सांगितले, त्याच्याबद्दलची हिस्ट्री. मग साधारण हिस्ट्रीवरून आम्हाला एक अंदाज येतो की हे स्नायूंमुळे आहे का डिस्कमुळे आहे. मग आम्हाला जर असं थोडंफार वाटलं आणि आम्ही त्याच्यानंतर एक शारीरिक तपासणी करतो. त्याच्यात स्पेसिफिक टेस्ट असतात ज्याच्याने नर्व इरिटेशन आम्हाला समजतं. तर ह्या सगळ्यावरून आपल्याला जर असं वाटलं की स्लिप डिस्क आहे, हे फक्त स्नायूंचं नाही वाटत आहे, तर मग MRI सांगतो आम्ही. MRI ही तपासणी गरजेची. म्हणजे काही पेशंट आम्हाला विचारतात की नाही हो डॉक्टर, फक्त एक्सरेवर नाही होणार का, MRI नको वाटतो. तर मग MRI ची जी तपासणी आहे ही आपल्याला बॉडी मधले जे सॉफ्ट टिश्यूज आहेत ते दिसतात. एक्सरे मध्ये काय दिसतं, फक्त हाडं. आपल्याला जर माहितीये प्रॉब्लेम हाडांचा नाहीये तर एक्सरेचा उपयोग नाही. सॉफ्ट टिश्यू म्हणजे काय, ह्याच्यात डिस्क येते, नर्व येते, स्पायनल कॉर्ड येते, स्नायू येतात, हे सगळे आपल्याला MRI मध्ये दिसतात. तर त्याचा प्रॉब्लेम आहे असं आम्हाला जाणवलं तर मग MRI सांगतो. जर फक्त स्नायूंचा प्रॉब्लेम असेल तर औषध गोळ्या आणि फिजिओथेरपीवर ट्रीटमेंट सुरू होते, नाहीतर मग MRI करावा लागतो. एकदा MRI झाला आणि हे पूर्ण सगळं झालं की एक्झॅक्ट पेनचं काय कारण आहे, पेन जनरेटर शोधला की मग त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होते. जर डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर मग आपण एक इंजेक्शन देतो डिस्कच्या भोवती, त्याच्यामध्ये डिस्कची सूज कमी होते, नसेवरचा दाब निघून जातो आणि दुखणं थांबतं. जर खूप दिवसाचं नर्व इरिटेशन असेल तर त्या नसेला आपल्याला रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट केली जाते, ती देखील इंजेक्शनच्या थ्रू. तर हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आपण पेनेक्समध्ये करतो ह्या थ्रू इंजेक्शन, आणि कुठेही स्टिचेस नाही, बेडरेस्ट नाही, रिटर्न किंवा रिकव्हरी हे खूप फास्ट होते आणि
लवकरात लवकर कामाला परत आपण जॉईन होऊ शकतो, किंवा घरची कामं तर अगदी दुसऱ्या दिवसापासून सुरू करू शकतो मेजॉरिटी ट्रीटमेंट्स नंतर. राईट. आणि हे म्हणजे या ट्रीटमेंटची किंवा या ट्रीटमेंटचा अप्रोच जो आहे तो ऑलमोस्ट प्रत्येक जॉईंट किंवा जिथे पेन आहे म्हणून पेशंट आलाय तिथे साधारण सगळीकडे हाच अप्रोच आहे. नीला पण तोच आहे, नेकला पण तोच आहे. सो थोडक्यात सांगायचं तर डोक्यापासून पायापर्यंत जे काही दीर्घकालीन वेदना, अक्यूट पेन असेल की आत्ता पडलाय आणि दुखतंय, तर मग त्याच्यासाठी पेन किलर काम करतं. कारण तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसात कमी होणार आहे, 2-3 दिवसासाठी पेन किलर इज ओके. पण दीर्घकालीन वेदना हे सगळे जॉईंट्स आणि सांधे आणि स्नायू हे सोडून अजून 2-3 असतात, ज्याच्यामध्ये एक येतं डायबेटिक न्यूरोपॅथी. डायबिटीसमुळे जे नसा दुखतात किंवा पायाची आग, जळजळ, झिंजिण्या, मुंग्या, हे. दुसरं म्हणजे कॅन्सर पेन. कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदनांवर देखील उत्तम ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. तिसरं म्हणजे पोस्ट सर्जिकल पेन, की नी रिप्लेसमेंट झालेली आहे तरी दुखतंय. ऑपरेशन सुंदर झालेलं असतं, पण तिथल्या नसा इरिटेट झालेल्या असतात. सेम फॉर स्पाइन सर्जरी. स्पाइनची सर्जरी झालेली आहे तरी दुखतंय. आणि काही हर्निया सर्जरीज नंतर किंवा ह्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की दीर्घकालीन दुखणं राहतं, म्हणजे ऑपरेशन नंतरचे ते 15 दिवस झाले तरी देखील दुखतंय त्याच्यावर. तर ह्या सगळ्यावर आपण ट्रीटमेंट करतो. राईट. आता नेक पेन वरती येऊया आपण. राईट. सो नेक पेन इतकं कॉमन झालेलं आहे, त्याला टेक्स्ट नेक सिंड्रोम हे खूप कॉमन टर्म आहे. टेक्स्ट नेक म्हणजे काय, की इट इज रेग्युलर टर्म, की कंटिन्युअस मोबाईलमध्ये बघून आपण जे काही सारखं यूज करतो मोबाईल, त्याच्यामुळे खूप वेळासाठी आपला नेक हा ऑकवर्ड पोझिशन, आयदर असा किंवा लॅपटॉपवर यूज करत असताना आपण काहीतरी विचित्र पोझिशनमध्ये आणि आपल्याला कामाच्या भारात लक्षात येत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे स्ट्रेन येतो नेकवर. तर अगेन आपल्या इरेक्ट पोस्चरमुळे मानेवर ऑलरेडी लोड आलेला असतो. आपलं ब्रेन साईज मोठा आहे, हेडचं वजन जास्त आहे आपल्या, तर ऑलरेडी हा पार्ट स्ट्रेनमध्ये असतो. हे स्नायू आपले ऑलरेडी स्ट्रेनमध्ये असतात. तर खूप कॉमन आहे मानदुखी. इकडे ह्याला मी ट्रॅपिझियस म्हणतो, जिम मध्ये तुम्ही ऐकलं असेल, ट्रॅप्स हे दुखतात. मानेतून बऱ्याचदा हातात कळ जाणं, हाताला मुंग्या येणं. टू व्हीलर चालवताना खूप जण म्हणतात की टू व्हीलर चालवताना आम्हाला हातात मुंग्या येतात. आणि मानेकडून डोकं दुखतं, ज्याला आम्ही सर्वायकोजेनिक हेडेक म्हणतो. तर हे खूप कॉमन ग्रुप ऑफ पेशंट्स आहे जो आमच्याकडे येतो. आणि हा सहसा हे पेशंट जे असतात ते यंग टू मिडल एज असतात, वर्किंग क्लास. कारण ह्यांच्यामध्ये मोबाईल यूज, स्क्रीन यूज जास्त असतं, ट्रॅव्हलिंग जास्त असतं टू व्हीलरवर, तर त्याच्यामुळे नेक पेन होतो. तर ह्याच्यासाठी देखील अगेन सेम प्रोटोकॉल, हिस्ट्री, फिजिकल एक्झामिनेशन, काय आहे पेन जनरेटर हे डायग्नोज करणं. आपली नॉर्मली स्पाइन जी असते ना ती अशी एस शेपची असते. हे नॉर्मल कर्वेचर्स असतात. आणि ते कशामुळे असतात, की पाठीच्या स्नायूंच्या टोनमुळे आणि इथल्या ज्या नसा निघतात किंवा इथून हात निघतात, इथून पायाच्या नसा निघतात, त्याच्याच ते अँगल प्रमाणे हा पाठीचा कर्वेचर नॅचरली असतो. पाठीचा कणा कधीच स्ट्रेट असा नसतो. ओके. सो मग पोस्चर आपला, वेदर इट इज लॅपटॉपवर काम करताना किंवा टू व्हीलर चालवताना. सो बऱ्याचदा लोक टू व्हीलरवर जाताना पाठीवर मोठी बॅकपॅक असते आणि तसे जातात. तर मग खूप सारे ते स्पाइनच्या कर्वेचरला खूप इफेक्ट होतो. आणि स्पाइनचं कर्वेचर जेव्हा बदलतं आणि जेव्हा कोर वीक असतो, तर खूप वेळ बसल्यामुळे, कोर म्हणजे काय, आपण कोर स्ट्रेंथनिंग करा हे खूप वेळा युट्यूब मध्ये किंवा रील्स मध्ये आपण ऐकतो. तर कोर म्हणजे काय, हे फक्त पोटाचे स्नायू नसतात. कोर म्हणजे शरीराचा जो मधला भाग असतो, दॅट इन्क्लुड्स तुमचं पोट, तुमची पाठ आणि तुमचा अप्पर पार्ट ऑफ युअर बटक्स. तर हे पूर्ण कोर असतो. तर खूप वेळ बसल्यामुळे तो पार्ट जो असतो तो कंटिन्युअसली आपला सपोर्टेड असतो. आणि त्याच्यामुळे कुठलाही पार्ट तुम्ही सारखा सपोर्ट केला की तिथले स्नायू वीक होतात. तर मग हे सगळ्या विकनिंगमुळे पोस्चर कर्वेचर चेंज होतो. त्यात आता तुम्ही बघितलं असेल की पोस्चर बेल्ट्स किंवा लंबार बेल्ट्स ह्याचे खूप सारे ऍडव्हर्टाईज येतात की फक्त हे करा आणि तुमचं पोस्चर इम्प्रूव्ह होईल आणि तुमचं दुखणं थांबेल. येस, ह्यानी पोस्चर इम्प्रूव्ह होतं पोस्चर बेल्ट्सनी नॅचरली, विच इज अ गुड पोस्चर, की खांदे मागे, चेस्ट आउट, स्टमक इन, दिस इज अ गुड पोस्चर. आणि जेव्हा आपण नॅचरली ते करतो तेव्हा
करून बघा तुम्ही की काय होतं की खांदे हम्म. मागे घेतले की हा हम्म. स्नायू टाईट होतो, बरोबर. पाठीचा स्नायू टाईट होतो, पोट आत घेतलं की पोटाचे स्नायू टाईट होतात. बरोबर. जेव्हा आपण हे पोस्चर बेल्टनी करतो हम्म. तो पर्पज तुम्हाला मिळतच नाही की तुमचे स्नायू तुम्ही टाईट करतच नाही आहात, इनफॅक्ट ते अजून विकन करताय. की असं सारखं तुम्ही त्या मसल्सला सपोर्ट, त्याचं काम तो बेल्ट करतो, त्याच्यामुळे तो मसल अजून वीक होतो आणि हम्म. पाठदुखी, इनफॅक्ट पोस्चर बेल्ट काढल्यावर पोस्चर अजून खराब होऊन पाठदुखी अजून वाढते. तर हम्म. मेन रिझन जे पाठदुखी यंगर पेशंट्समध्ये आपल्याला दिसते, तर रिझन इज पोस्चर अँड लाईफस्टाईल. हम्म. पण मग आता ह्या बेल्ट्सचा उपयोग कुठल्या स्टेजमध्ये होतो, किंवा मला मे बी आपण असा प्रश्न फ्रेम करूया की बऱ्याचदा काही डॉक्टर्स सुद्धा हे बेल्ट रेकमेंड करतात, तर त्याचा नेमका पर्पज काय? आता व्हॉट यू सेड इज राईट, की जाहिरात पाहिली, एक पोस्चर बेल्ट घेतला आणि माझं पोस्चर भारी झालं, हा ऑब्व्हियसली पाथ नाहीये. पण जेव्हा डॉक्टर्स रेकमेंड करतात किंवा तुम्ही जेव्हा पेशंटला रेकमेंड करता, त्यावेळेस काय लक्षात घेऊन ते केलेलं असतं? राईट. सो आधी आपण लंबार बेल्ट्स विषयी बोलू. हम्म. तर बेसिकली बेल्टचं कुठल्याही किंवा कुठल्याही स्लीव आपण नी कॅप वापरतो, त्याचा पर्पज काय हे समजून घेऊ. तर इट इज जस्ट अ सपोर्ट, किंवा आपण स्प्लिंट करतो तो भाग. तर जेव्हा कंबर दुखत असते तेव्हा आतमध्ये जरी काही कारण असेल तरी वरचे स्नायू टाईट झाल्यामुळे ते दुखणं वाढतं. बेल्ट काय करतो की त्या मसल्सना सपोर्ट देतो, जेणेकरून हे टाईट झालेले मसल लूज होऊ शकतात. हम्म. मसल्स का टाईट होतात की पाठ जास्त हलू नये म्हणून. ते काम आपला बेल्ट करतो. मसल्स रिलीज झाले की तुमचं 20-30% तरी दुखणं कमी होतं. तर दिस इज द रिझन की बेल्ट लावल्यावर आपल्याला बरं वाटतं. हम्म. पण आम्ही ऍज डॉक्टर्स जेव्हा बेल्ट देतो ते त्या कारणासाठी देत नाही. आपण जेव्हा आपल्याला त्या भागात मोबिलिटी नको असते किंवा कमी हवी असते तेव्हा आम्ही तो बेल्ट देतो. हम्म. तर एस्पेशली की पाठ दुखतीये, तुमची काही प्रोसिजर किंवा काही सर्जरी झालेली आहे, तिथे हिलिंगची गरज आहे आणि तो भाग हलायला नाही पाहिजे, तेव्हा बेल्ट वापरा. तर आम्ही स्पेसिफिकली सांगतो की लंबार बेल्ट असेल तर तो फक्त जेव्हा तुम्ही उभं राहून काही काम करताय किंवा ट्रॅव्हल करताय, रिक्षातून कुठे जाणार आहे, गाडीतून कुठे चाललाय, तेव्हा तो वापरा. दिवसभर आणि फक्त झोपताना काढायचा ही ऍब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड. हम्म. सेम फॉर नी. नी कॅप चांगला सपोर्ट मिळतो गुडघ्याला. अनस्टेबल नी असताना नी कॅप स्प्लिंट करतं आणि इंजुरी वाढण्यापासून प्रिव्हेंट करतं. किंवा नवीन इंजुरी येणार नाही, येस, मे बी. येस. तर ह्याच्यासाठी नी कॅप रिकमेंडेड आहे. वर्षानुवर्ष दुखतंय, नी कॅप लावल्यावर बरं वाटतं म्हणून वापरा, हे चुकीचं आहे. पेन व्हायच्या आधी आपण तो प्रिव्हेंट करू शकतो का? ओके, असे काही 3-4, राईट. आणि मे बी आपण त्या नी, बॅक, शोल्डर, नेक ह्याच्यासाठी काही वेगळे असतील तर तर ते तसंही. स्पेसिफिक सांगते. तर सगळ्यात आधी तर आय होप की ह्या पॉडकास्टच्या थ्रू दिस इज व्हॉट यू आस्किंग मीन्स प्रिव्हेंटिव्ह शुअर. पेन मॅनेजमेंट. राईट. तर प्रिव्हेंटिव्ह पेन मॅनेजमेंट हे आम्ही खूप प्रयत्न करतो जागरूकता वाढवण्याचा. पण जे एक म्हणतो आपण की ॲरोगन्स ऑफ यूथ ही एक टर्म आहे की जेव्हा आपण तरुण असतो किंवा जेव्हा आपण हेल्दी असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही होऊच शकत नाही किंवा हे सगळं कशासाठी करायचं. बट नक्कीच हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपण केलं पाहिजे. तर जसं मी सांगितलं की हा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर आहे आणि लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीतले 4 मेन पिलर्स आहेत. तेच आपण फॉलो करायचंय. सगळ्यात आधी न्यूट्रिशन किंवा आहार, पौष्टिक आहार, बाकी सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होऊ नये असा आहार, वजन वाढू नये असं. वजन किंवा ओबेसिटी हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे कुठल्याही टाईपच्या पेनमध्ये. म्हणजे बॅक पेन पासून, नी पेन पासून, डायबेटिक न्यूरोपॅथीपर्यंत सगळ्या टाईपचे पेन हे ओबेसिटीमुळे वाढतात. तर फर्स्ट थिंग इज न्यूट्रिशन. आणि मग न्यूट्रिशनमध्ये तुमचे सप्लिमेंट्स येतात की काही सप्लिमेंट्स हे घ्यायलाच पाहिजेत, की जसं 50 नंतर स्त्रियांनी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेतलंच पाहिजे. सेम फॉर मेन, 60 नंतर पुरुषांनी देखील. त्यानंतर आयर्न, फोलिक ऍसिड सप्लिमेंट्स प्रेग्नन्सीच्या अराउंड. त्यानंतर मसल क्रॅम्प्स असतील तर काही मॅग्नेशियम सप्लिमेंट्स. पण सप्लिमेंट्स देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने
आणि तुम्हाला जितकी गरज आहे तेवढंच घ्यायचं. बरोबर. कारण ह्याचं पण अतिरेक हा वाईट, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. तर हे न्यूट्रिशनचा भाग झाला. दुसरा पार्ट येतो एक्सरसाइज. तर व्यायाम हा कंपल्सरी, म्हणजे हे ऑप्शनल नसलंच पाहिजे. कित्येक पेशंट आमच्याकडे येतात की एवढ्या इंजुरीज झाल्या तरी व्यायामाला वेळ नाही. आणि दर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइज आणि एक्झर्शन. लोकांना असं वाटतं की माझी दिवसभर धावपळच असते, वेगळा व्यायाम कशाला करायचा. तर ह्याच्यात फरक असतो. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनने रेकमेंड केले की आठवड्याचे 150 मिनिटं किंवा 30 मिनिटं पर डे असे 5 दिवस जरी तुम्ही लाईट टू मॉडरेट एक्सरसाइज केला तरी देखील तुम्हाला क्रॉनिक लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्सची रिस्क कमी होते. पेनच्या संदर्भात मी रेकमेंड करेन की ऍटलिस्ट आठवड्यातून 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये तुमच्या स्नायूंना चॅलेंज मिळेल असे व्यायाम तुम्ही केले पाहिजेत. तर त्याच्यात तुम्ही जिमला जाऊन करू शकता किंवा घरच्या घरी काही बॉडी वेट एक्सरसाइजेस असतात, पण हे पण सुपरविजन खाली पोस्चर नीट मेंटेन करून, फॉर्म नीट मेंटेन करून करावा. तर हे झालं एक्सरसाइज. थर्ड पिलर येतो तो म्हणजे स्लीप. तर झोप ही आपल्या बॉडीची नॅचरल रिपेअर मेकॅनिझम आपण त्याला म्हणतो. करेक्ट. की दिवसभर कंटिन्युअस ऍक्टिव्ह असतात आपले बॉडीचे सगळे सेल्स. जेव्हा आपण झोपतो तेव्हा काही न्यूरोकेमिकल्स, काही ट्रान्समिटर्स असे रिलीज होतात ज्याच्याने जो काही दिवसभराचा डॅमेज आहे तो भरून यायला मदत येते. इट इज फक्त बिंदूला शांती असं पर्पज नाहीये झोपेचं. तर मेटाबॉलिझमच्या दृष्टीने देखील स्लीप हे खूप महत्वाचा घटक आहे. आणि रिपेअर जर नीट नाही झाला तर क्रॉनिक पेन होऊ शकतो. तर तिसरा पिलर आहे स्लीप आणि चौथा पिलर म्हणजे स्ट्रेस. तर स्ट्रेस मॅनेज करायला हवं, ह्याच्यावर अनेक तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स, त्याचे युट्यूब व्हिडिओज, त्याचं बरंच काही काही मॅटर मिळेल की मॅनेज कसा करायचा. पण का करायचा पेनच्या दृष्टीने ते मी सांगते की स्ट्रेस जेव्हा असतो तेव्हा काही बॉडीमध्ये न्यूरोट्रान्समिटर्स किंवा केमिकल्स असे रिलीज होतात ज्याच्यानी मसल्स स्पाझम मध्ये जातात, हाडाचा ठिसूळपणा वाढतो आणि इंजुरीची रिस्क वाढते. त्याचबरोबर पेनचं सेन्सेशन देखील जास्त जाणवतं, पेन परसेप्शन आपण म्हणतो, हे सगळं जास्त जाणवतं. त्याच्यामुळे इफेक्टिव्हली स्ट्रेस मॅनेज करणं, त्याच्यामध्ये मग तुमचं योगा, मेडिटेशन, माइंडफुलनेस बरेचसे हे आहेत. तर दॅट विल नॉट बी इन द स्कोप ऑफ दिस पॉडकास्ट. पण हे 4 पिलर्स आहेत जे लक्षात ठेवावे. आता स्पेसिफिक जॉईंट्सचं जर तुम्ही विचारलं तर ऑलवेज तुम्ही कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना, आता लोक जिमच्या आधी बऱ्यापैकी अवेअरनेस आहे की वॉर्मअप करायला पाहिजे, पण जर तुम्हाला 2 व्हीलर ट्रॅव्हल आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे, त्याच्या अगोदर पण वॉर्मअप करून घरून निघायचं. त्याच्याने वॉर्मअप म्हणजे काय बेसिकली की तुम्ही डायरेक्ट झोपेतून उठून मसल्स तुमचे टाईट असतात, जॉईंट स्टिफ असतात, जेव्हा वॉर्मअप करतो तेव्हा मसल्सचा ब्लड फ्लो वाढतो, सॉफ्टन अप होतात मसल्स, जॉईंट्सची मुवमेंट सुरू होते, इंजुरीची रिस्क कमी होते. सो बिफोर एनी लॉंग ट्रॅव्हल वॉर्मअप करून निघायचं. इंटरेस्टिंग. आणि दुसरं म्हणजे पोस्चर मेंटेन करायचा प्रत्येक गोष्टी, 2 व्हीलरवर बसताना, 4 व्हीलरमध्ये, ऑफिसचं काम देखील करताना फोकस करून माइंडफुली पोस्चरवर लक्ष ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट ह्याच्यासाठी गुडघेदुखीसाठी, ऑलरेडी गुडघे दुखत असताना खूप एक्स्ट्रीम नीचे मुवमेंट्स की मांडी घालूनच बसलायत कारण मग मी नाही बसलो तर मग मला पुढे बसताच येणार नाही, अशा ज्या गोष्टी असतात या नाही करायच्या. तर ह्याच्यात एक ना थंब रूल आहे की आपलं शरीर हे आपल्याला इंडिकेशन देत असतं. तर थंब रूल हा आहे की ज्या गोष्टीने आपलं दुखणं वाढतंय, आता दुखणं आणि डिस्कम्फर्ट हे वेगळं आहे. म्हणजे नॉर्मल स्ट्रेच बसतोय तुम्ही पुढे वाकून गुडघे टच, बोट टच करताना, दॅट इज ओके. पण दुखतंय तुम्हाला काहीतरी करताना तर ते स्ट्रेच नाही करायचं. हे आपली बॉडी आपल्याला इंडिकेशन देते की ह्याच्यानी इंजुरी वाढतीये किंवा ह्याच्यानी काहीतरी अननॅचरल फोर्स पडतोय त्या जॉईंटवर. तर हा थंब रूल फॉलो करायचा की ज्यांनी दुखणं वाढतं ते नाही करायचं. आणि मग 2 व्हीलर बद्दलच आपण बोलत होतो तर जसं म्हणलं वॉर्मअप, मोठी बॅकपॅक घेऊन नाही जायचं. त्याच्यानंतर पोस्चर मेंटेन करायचा बाईकवर. जर तुम्हाला माहितीये खूप लॉंग ट्रॅव्हल आहे तर साधारण अर्ध्या तासाने एक ब्रेक घेऊन उतरून थोडंसं स्ट्रेचिंग करणं, हात आणि खांदे हलवणं, मान हलवणं, ह्याच्याने बऱ्यापैकी इंजुरीज प्रिव्हेंट होतात. आणि मेन म्हणजे स्ट्रेंथनिंग. तुमचे जर मान, पाठ ह्याचे स्नायू जर स्ट्रॉंग असतील तर इंजुरीज आणि पेन होत नाही. इंटरेस्टिंग.
आणि आय थिंक हा वॉर्मअप किंवा मध्ये ब्रेक जो आहे हा जे स्पेशली जे कम्प्युटरवरती काम करत असतात त्यांनी सुद्धा हे करणं येस. आय थिंक सो फायदेशीर आहे. कम्प्युटरवर काम करताना खूप सारे तुम्हाला इमेजेस मिळतील. अर्गोनॉमिक पोस्चर कसा असावा, की तुमचा जो लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे तो आय लेवलवर पाहिजे. तुम्ही बसता तेव्हा तुमची बॅक सपोर्टेड, एल्बोज 90 डिग्रीज, पाय हँगिंग नको, पाय पण खाली टच झालेले, हम्म. गुडघ्याचा अँगल 90 डिग्रीज, असा तो पोस्चर मेंटेन करून काम करू शकतो. अगेन एव्हरी 30 मिनिट्स उठून वॉटर ब्रेक किंवा वॉशरूम ब्रेक घ्यायचा. तेवढं चालणं होतं आणि त्याच वेळेला मग थोडे स्ट्रेचेस करायचे शरीराच्या प्रत्येक भागाचे. तर हम्म. मग सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे काही पेन होतात ते कमी होतील. सो हा एक कॉमनली प्रश्न विचारला जातो की बेड रेस्ट चांगली आहे पाठदुखीला आणि सायटिकाला, काय नाही 4 दिवस बेड रेस्ट घे. तर हा उपाय अर्थात नाहीये, म्हणजे तेवढाच उपाय योग्य नाहीये. तर राईट, त्याविषयी काय सांगाल? राईट. तर बेड रेस्ट इनफॅक्ट आताच्या गाईडलाईन्सनुसार मेजर सर्जरी नंतर सुद्धा अर्ली अँब्युलेशन किंवा लवकरात लवकर पेशंटला उठून चालवणं हम्म. इज वन ऑफ द इंडिकेटर्स ज्याच्याने सक्सेस रेट ठरतो. ओके. तर बेड रेस्ट किंवा झोपून राहणं ह्याच्याने शरीरामध्ये खूप निगेटिव्ह बदल घडतात, की स्नायू वीक पडतात, हॉर्मोन सिक्रिशन अफेक्ट होतं, मसल्स मध्ये स्ट्रेंथ परत आणायला खूप वेळ लागू शकतो. तर बेड रेस्ट ॲब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड. एक्झर्शन करू नये, रेस्ट्रिक्टेड मुवमेंट्स कराव्यात, पण बेड रेस्ट नो. हम्म. हा आता हा थोडासा मिथ बस्टिंग मध्ये पण जाऊ शकतो, पण स्लिप डिस्क झाली तर सर्जरी केलीच पाहिजे असा एक समज सो असतो. जसं मी सांगितलं की लेस दॅन 10% स्लिप डिस्कमध्ये सर्जरी लागते. हम्म. खूप स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत ज्याच्यात सर्जरी इज ॲब्सोल्युटली मस्ट. पायातली शक्ती जाणं, संडासला बिवरचा कंट्रोल जाणं किंवा सडनली पेनमध्ये बदल होणं, हे सगळे इंडिकेशन्स आहेत. हम्म. आता हा एक प्रश्न अजून आहे की यंग लोकांनी पेन मॅनेजमेंट कडे कसं बघावं? राईट. सो यंग लोकांमध्ये आता जे काही पेशंट्स आम्ही बघतो त्याच्यामध्ये जिम इंजुरीज, स्पोर्ट्स इंजुरीज हे खूप कॉमन झालेलं आहे. सो आता आपण तर मे बी यंगचा एज ब्रॅकेट डिफाईन करू शकतो का इथे? राईट. सो यंग लेस दॅन 40 अँड मोर दॅन 40 असं ओके, डिवाइड करू. तो सोपा जाईल. येस. राईट. सो लेस दॅन 40 युजली जिम इंजुरीज, स्पोर्ट्स इंजुरीज हे खूप कॉमन असतात. आणि मोर दॅन 40 किंवा 40s किंवा लेट 30s मध्येच लाईफस्टाईल रिलेटेड गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी ही दिसून येते. तर हे जे एज आहे हे परफेक्ट एज आहे जेव्हा आपण जे म्हणतो ना, लवकर आपण ट्रीटमेंट चालू केली किंवा अर्ली स्टेजला आपण ट्रीटमेंट केली तर ह्याचे लॉंग टर्म शरीरावर इफेक्ट्स नाही होत. तर इंजुरीजमध्ये तर रिजनरेटिव्ह थेरपी, ज्याच्यात तुमच्याच ब्लडमधले घटक काढून पूर्णपणे रिजनरेट होऊ शकतं. इनफॅक्ट स्पोर्ट्स पर्सन्स, ॲथलीट्स, त्यांना इंजुरी झाल्यावर ते काही डायरेक्टली सर्जरीसाठी नाही जात. दे गो फॉर रिजनरेटिव्ह थेरपीज. सर्जरी इंडिकेटेड असते काही लोकांमध्ये स्पेसिफिकली, ज्याच्यामध्ये पूर्णपणे फाटलेला असतो, अनस्टेबल असतो तो जॉईंट, त्याच्यामध्ये सर्जरी करावीच लागते, नो डाऊट. शुअर. बट मायनर इंजुरीज आहेत, टेअर्स आहेत, त्यांच्यामध्ये रिजनरेटिव्ह थेरपी वर्क्स व्हेरी वेल. आणि यंग एजमध्ये जेव्हा हे गुडघेदुखी, कंबरदुखी स्टार्ट होते त्याच्यात मग लाईफस्टाईल चेंजेस, जीवनशैलीतले बदल, त्याच्यानंतर काही बेसिक एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी किंवा मसल रिलीजचे काही टेक्निक्स असतात किंवा इनिशियल स्टेज असेल गुडघ्याची झीज व्हायची, त्यांच्यामध्ये पण रिजनरेटिव्ह वर्क्स व्हेरी वेल. खूप चांगला इफेक्ट आहे की अर्ली स्टेजमध्ये झीज जस्ट सुरू झालेली आहे ते पूर्णपणे रिजनरेट होतं. खूप कॉमनली लोक हा विचार करतात की एक इंजेक्शन घेतलं जिथे दुखतंय तिथे डॉक्टर एक इंजेक्शन द्या म्हणजे पटकन बरं वाटेल, हा एक समज असतो. तर तुम्ही जो मगाशी जे इंजेक्शन रेफर केलं ते आणि म्हणजे बेसिकली ते हेच इंजेक्शन आहे का? व्हॉट एक्झॅक्टली दॅट इंजेक्शन हॅज इनसाइड इट? राईट. सो आपण आधी पहिलं गुडघ्याच्या इंजेक्शन विषयी बोलू. गुडघ्याचे इंजेक्शन मेनली 3 प्रकारचे असतात. सगळ्यात आधी आणि सगळ्यात कॉमन जे तुम्ही ऐकलं असेल की एक इंजेक्शन दिलं आणि बरं वाटलं, ते म्हणजे स्टेरॉइडचं इंजेक्शन. गुडघ्यामध्ये स्टेरॉइडचं इंजेक्शन खूप वर्षांपासून देतात डॉक्टर्स.
आणि स्टिरॉइड ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्याने इमिजिएटली लगेच दुखणं कमी होतं, मूव्हमेंट वाढते. ओके. तर हे फक्त स्टिरॉइडचं इंजेक्शन हे सहसा आम्ही रिकमेंड नाही करत, कारण स्टिरॉइड जॉईंटमध्ये टाकल्यावर जॉईंटची जी गादी असते, कार्टिलेज असतो, त्याची झीज दुपटीने वाढते आणि विकनेस होतो तिथल्या स्नायूंचा. पण हे काही लोकांमध्ये करतो आपण. तर ते कोणामध्ये, की अगदीच ओल्ड एज आहे, की 90 वर्षाच्या आजी आहेत आणि खूप दुखतोय गुडघा, अजिबातच हालता येत नाही. त्यांच्यामध्ये इट्स ओके, कारण त्यांच्यामध्ये गादी झिजून जाईल किंवा त्याच्यामुळे त्यांना मुवमेंट रिस्ट्रिक्शन होईल अशी पॉसिबिलिटी नाहीये. बरोबर. तर हा फर्स्ट. दुसरं म्हणजे जॉईंटमध्ये लुब्रिकंट किंवा वंगण टाकणं. जेव्हा गुडघ्याची झीज होते आणि चालल्यावर गुडघ्यातून कटकट आवाज येतो, घर्षण जाणवतं, तेव्हा मग लुब्रिकंट इंजेक्शन जे असतं ते गुडघ्यामध्ये आपण टाकतो. त्याच्याने गुडघ्यात ऑइलिंग झाल्यासारखं होतं गुडघ्याचं आणि घर्षण कमी झाल्यामुळे दुखणं कमी होतं. लुब्रिकंट इंजेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. साधारण वर्ष, दीड वर्ष ह्याचा इफेक्ट टिकतो. त्याच्यानंतर हे रिपीट करायला लागू शकतं. आणि तिसरं जे इंजेक्शन आहे ते जे आपण बोललो की रिजेनरेटिव्ह. त्याच्यामध्ये गादी झिजलेली किंवा फाटलेली जर असेल किंवा लिगामेंट फाटलेली असेल, ते रिकवर होण्यासाठी तुमच्याच रक्त, म्हणजे जसं आपण रेग्युलर रक्त तपासण्यासाठी काढतो तसं काढलं जातं. त्याच्यातले ते घटक काही मशीननी सेपरेट करून गुडघ्यामध्ये ज्या भागात इंजुरी आहे तिथे इंजेक्ट केले जातात. तर हे तिसरं जे आहे हे जर तुमच्या केसमध्ये इफेक्टिव्ह असेल तर तो बेस्ट ऑप्शन राहील. आता फ्रॉम अ सक्सेस केस स्टडी, व्हॉट आय एम इंटरेस्टेड इज सगळ्यात लहान वयाचा पेशंट जो तुमच्या पेनिक्स मध्ये ट्रीट झालेला, म्हणजे त्याला काय साधारण इश्यू होता आणि हाऊ वॉज इट, त्याची रिकव्हरी कशी होती त्या पेशंटची? सो आमच्याकडे एक 20-21 वर्षाचा मुलगा आणि तो बॉलिवूड स्टंटमॅन होता. तर तो खांदेदुखी घेऊन आमच्याकडे आला आणि तो ऑलरेडी MRI वगैरे करून आलेला. तर त्याला MRI मध्ये टेअर होता आणि त्याला सांगितलेलं की ह्याचं सर्जरी करावी लागेल आणि त्याला रिकव्हरी टाइम तेवढा नव्हता त्याच्याकडे. तर टेअर बराच मोठा असल्यामुळे सर्जरी वॉज अन ऑप्शन, असं नाही की चुकीचं सांगितलेलं त्याला, पण तेवढा वेळ त्याच्याकडे नव्हता. म्हणजे असा पण एक क्लास असतो की तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे बरं व्हायला. आणि मग जे काही त्याला प्रॉब्लेम होता तो आपण डायग्नोज करून MRIच्या फाइंडिंग्सनुसार आपण त्या स्नायूमध्ये रिजेनरेटिव्ह थेरपी केली, PRP केली आपण त्याला. आणि PRPच्या 2 सेशन्स नंतर त्याचं पेन कमी झालं, मुवमेंट रेस्ट्रिक्शन थांबलं आणि तो परत स्टंटमॅन, ही इज कंटिन्युइंग हिज वर्क. तर हा एक खूप इंटरेस्टिंग मला आठवतंय की हे झालेलं. आणि ओल्डेस्ट पेशंट, कारण की मला आता आपल्या बोलण्यावरनं असं जाणवलं की एस्पेशली 60-65 प्लस 70 प्लस जे आजी आजोबा कॅटेगरी मधलं पॉप्युलेशन आहे, त्यांना अलॉंग विथ पेन आणि बाकी मुवमेंटचे प्रॉब्लेम्स बरोबर काही फॅमिली रिलेटेड प्रॉब्लेम्स पण ऑपरेशनल दिसू शकतात. उदाहरणार्थ की आजी आजोबा दोघंच इथे एकटे राहत आहेत भारतामध्ये, मुलं त्यांची परदेशात आहेत, ऑपरेशन करायचं म्हणलं तर 2-3 महिन्याची सुट्टी पॉसिबल नाहीये. इथले नातेवाईक पण तसे मे बी सिमिलर एजचे आहेत, त्यामुळे ते तेवढी मदत करू शकणार नाही. आणि मग कंटिन्युअस पेन मध्ये राहायचं, तोही एक अन्यायच आहे. तर अशा केसेसमध्ये मला वाटतं पेन मॅनेजमेंट किंवा पेन स्पेशालिस्टचा खूप फायदा आहे. म्हणजे हा एक सिनारिओ झाला की मुलं परदेशात आहेत, त्याच्यामुळे ऑपरेशन करून बेडरिडन राहून होणार नाही शक्य, किंवा असेही असतात की मुलं येऊन गेली, ऑपरेशन झालं तरीही दुखतंय, मग काय करणार? पोस्ट ऑपरेटिव्ह पेन. तर इनफॅक्ट नी रिप्लेसमेंट नंतर 30% लोकांमध्ये असं होतं की दुखणं अजूनही राहतं. इनस्पाइट ऑफ सर्जरी सुंदर झालेली असते, सगळं व्यवस्थित, मुवमेंट आलेली असते परत, पण दुखतं. मग ह्यांच्यामध्ये तिथल्या नसांना टार्गेट करून, तिथल्या स्नायूंना टार्गेट करून खूप चांगला पेन रिलीफ आपण करू शकतो. आणि
किंवा असंही असतं की काही आता मुलगा येणार आहे तेव्हा आता पुढच्या वर्षीच येईल, पण तोपर्यंत काय करायचं? फक्त हम्म. पेन किलर खाऊन, मग त्या वयात पेन किलर पण सेफ नसतात. मग त्यांच्या केसमध्ये आपण ह्या ट्रीटमेंट्स करून मुलगा आल्यावर जर दुखणं आलं परत, तर मग ऑपरेशनचा विचार. आणि ह्या ट्रीटमेंट्स अशा असतात की ह्याच्यानंतर देखील तुम्हाला काही ऑपरेशनचा विचार करायचा असेल तर तो शक्य असतो. आणि टिपिकली आता ह्या ट्रीटमेंटचे सेशन्स असतात, त्यांना राहावं लागतं. आज माहित ते ऑपरेशन कसं असतं ओके. ओव्हरऑल? सो गुडघेदुखीशी रिलेटेड जे इंजेक्शन्स मी सांगितले, रिजनरेटिव्ह किंवा लुब्रिकंटचे इंजेक्शन, हे ओपीडी बेस्डचे प्रोसिजर असतात. 5 ते 10 मिनिटाचं ते इंजेक्शनचा वेळ, अर्धा पाऊण तास ऑब्झर्वेशनचा वेळ, असं करून तासाभरात पेशंट चालत येतात आणि चालत घरी जातात. रेडिओ फ्रिक्वेन्सीची जी ट्रीटमेंट आहे ही आपण ऑपरेशन थिएटरमध्ये अंडर सोनोग्राफी गायडन्स करतो. तिथे आपल्याला भूल द्यावी लागते जागच्या जागी आणि थोडीफार जनरल अनस्थेशिया किंवा सिडेशन पण देतो आपण. आणि त्यांच्यामध्ये आपण 24 तास ऍडमिट ठेवतो पेशंट, भुलीचा इफेक्ट कमी व्हायला आणि ऑब्झर्वेशनसाठी. तर बऱ्यापैकी हे प्रोसिजर्स आता इन्शुरन्समध्ये पण कव्हर होतात. तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यामुळे काही कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे, पण थँकफुली आता ते इन्शुरन्समध्ये कव्हर व्हायला लागलेले आहे. तर इथून पुढची 5 वर्ष तुम्ही कसं बघताय ओव्हरऑल? टिपिकली आपण भारताच्या सिनारिओमध्ये पाहूया की ओव्हरऑल काय डिरेक्शन तुम्हाला दिसते, आणि पेनेक्स सारखे क्लिनिक्स किंवा पेनेक्स सारख्या उपक्रमांमधनं तुम्ही ॲज अ डॉक्टर कसं बघताय 5 वर्ष पुढे? राईट. तर आता हळूहळू लोकांमध्ये जागरूकता वाढायला लागली असं आम्हाला जाणवतंय. म्हणजे ह्याच्यासाठी अनफॉर्च्युनेटली मेडिकल प्रोफेशनल्सना ॲडव्हर्टाईज न करता आल्यामुळे थोडंसं अवेअरनेसमध्ये आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत. तरीही देखील थँक्यू टू यू की ह्या पॉडकास्ट थ्रू किंवा असे काही प्लॅटफॉर्म्सच्या थ्रू आम्ही एड्युकेशन करण्याच्या दृष्टीने अवेअरनेस करतोय. त्याच्यामुळे जागरूकता वाढतीये. पेन स्पेशलिस्ट देखील वाढत आहेत. आता पुण्यात देखील बरेचसे आहेत. भारतात अनेक पेन स्पेशलिस्ट आहेत. थर्डली इन्शुरन्समध्ये हे इन्क्लूड व्हायला लागलेले, प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये सगळ्या इन्क्लुडेड आहे. आता हे गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्सेसमध्ये देखील हे पॉलिसी मेकिंगमध्ये हे लक्षात आणलं गेलेलं आहे की हे इन्क्लूड झालं पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्षात ह्याच्या पॉप्युलेशन डायनामिक्सनुसार इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे हे मिडल टू ओल्ड एजमध्ये शिफ्ट होणार आहे. जे आपलं मेन पॉप्युलेशन आता यंग एजचं आहे, पॉप्युलेशन हे टुवर्ड्स मिडल अँड ओल्ड एज पर्यंत जाणार आहे. तर रिक्वायरमेंट नक्कीच खूप वाढणार आहे. 5 वर्षात नाही, पण मे बी पुढच्या 10-15 वर्षात. आणि त्याचबरोबर ह्याची रिक्वायरमेंट जास्त वाढती आहे. तर खूप साऱ्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीज आता इव्हॉल्व्ह होत आहेत. एक आपण नाही बोललो ते म्हणजे न्यूरोमॉड्युलेशन किंवा स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर, ज्याच्यात स्पायनल कॉर्डच्या इथे एक चिप ठेवून, ही खूपच ऍडव्हान्स टेक्निक आहे. ही चिप ठेवून तिकडूनच सिग्नल्स आपण चेंज करतो, जेणेकरून पेन जाणवत नाही. तर ह्या टेक्नॉलॉजीज ह्या वाढत जाणार आहेत. त्याचबरोबर अनेक ऍप्स येत आहेत ज्याच्यात तुम्ही डिस्टंटली तुमचं पेन रेकॉर्ड करून हे तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवू शकता आणि लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकते. रिजनरेटिव्ह थेरपी जे आपण बोललो, हे खूप मोठ्या प्रमाणात वर येत आहे. वाय वुड यू वॉन्ट टू जस्ट ट्रीट समथिंग जर तुम्हाला ते पूर्णपणे रिव्हर्स करण्याचा चान्स आहे, तर रिजनरेटिव्ह थेरपी हे खूप वर येत आहे. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी, स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर, हे सगळे ऍडव्हान्स टेक्निक्स आता खूप कॉमनली उपलब्ध होतील, व्हायला लागलेली आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समध्ये देखील आता NABHच्या रूलनुसार पेन क्लिनिक्स हे कंपल्सरी झालेले आहेत. तर पुढच्या 5 वर्षात सगळ्यांना ह्याचा ऍक्सेस असेल असं आपल्याला वाटतं. आणि आमच्या पेनेक्स क्लिनिकचा रोल असा राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून पेनच्या एज्युकेशनमध्ये पण आपण आहोत. आपण पेनच्या पॉलिसी मेकर्सपैकी एक आहोत. वी आर वन ऑफ द फर्स्ट पीपल टू हॅव डेडिकेटेड पेन क्लिनिक आपल्या सिटीमध्ये. तर अजून आहेत असे, बट वन ऑफ द फर्स्ट आहोत आपण.
तर आपल्या थ्रू जास्तीत जास्त लोकांना आणि आपल्या फाउंडेशनच्या थ्रू देखील जे काही गरजू पेशंट आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पण पोहोचून जितक्या जास्त लोकांना आम्ही हे ट्रीटमेंट देऊ शकतो त्याचा आपला प्रयत्न आहे. आणि एकच आपलं एक्सपेक्टेशन आहे की एक पाऊल तिकडून आलं पाहिजे, ते म्हणजे जागरूकतेचं. की जस्ट तुमच्या लक्षणांवर लक्ष देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधून ते ट्रीटमेंट्स तुम्ही डिमांड करा, म्हणजे त्या जास्त अवेलेबल राहतील आणि तुम्हाला पेन फ्री लाईफ मिळू शकेल. अमेझिंग. नाईस. राईट. आता आपण थोडंसं जेंडर स्पेसिफिक पेन्स याविषयी बोलू. तर असे काही जाणवतं का की काही पेन हे फक्त पुरुषांमध्ये जास्त जाणवलेत आणि काही हे स्त्रियांमध्ये आहेत? राईट. सो स्त्रियांमध्ये डेफिनेटली, कारण स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस जे काही होतात, की राईट फ्रॉम प्रेग्नन्सी टू मेनोपॉज, त्यात आजकालच्या लाईफस्टाईलमुळे लेट प्रेग्नन्सीज, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमुळे जे काही बॉडीमध्ये बदल घडतात ते रिव्हर्स होण्यासाठी जे काही बॉडीमध्ये स्ट्रेंथ किंवा तरुण असताना जे काही रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते किंवा मसल्स जॉईंट्सची जी स्ट्रेंथ असते ती कमी झालेली असते. आणि त्याच्यात प्रेग्नन्सी हा एक फिजिओलॉजिकल स्ट्रेसर आहे शरीरावर. तर त्याच्यामुळे क्रॉनिक पेन किंवा दीर्घकालीन वेदना पोस्ट प्रेग्नन्सी ह्या खूप सामान्यपणे दिसतात. त्यांच्यामध्ये लो बॅक पेन, SI जॉईंटचा पेन हा खूप कॉमन असतो. त्याचबरोबर पोस्ट प्रेग्नन्सी किंवा पेरीमेनोपॉज अवेअरनेस नाही आपल्याकडे की काय सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत. स्त्रियांमध्ये नॅचरली मसल मास कमी असतो, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग हे कधीच झालेलं नसतं. म्हणजे स्त्रियांना स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या देशामध्ये हे मी हार्डली बोटावर मोजण्या इतकं बघितलेलं आहे. तर मग स्ट्रेंथ ट्रेनिंग नसल्यामुळे ऑलरेडी मसल मास कमी होतो, जो मेनोपॉजच्या वेळेला अजून कमी होतो. किंवा प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन जे असतं हे मसल सॉफ्ट करणारं हॉर्मोन असतं किंवा जॉईंट्स आणि लिगामेंट्स सॉफ्ट करणारं हॉर्मोन असतं. तर ते रिकवर होण्यासाठी एकतर प्रेग्नन्सी झाल्या जी काही रेस्ट पाहिजे रिकव्हरीसाठी ती होत नाही, आणि जे काही हे स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा एक्सरसाइजेस किंवा न्यूट्रिशन पण म्हणा हे सगळं होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी नंतर जो डाऊनफॉल चालू होतो हेल्थमध्ये स्त्रियांमध्ये, तो बऱ्याचदा असं होतं की तो रिकव्हरच पूर्णपणे होऊ शकत नाही. ती प्रेग्नन्सीमध्ये जी पाठदुखी चालू झालेली ती कधी थांबलीच नाही, हे सगळ्यात कॉमन सिनारिओ आहे. आणि तो नॉर्मलाइज झालाय. नॉर्मलाइज झालाय. सो टेक्निकली म्हणजे आता अगेन असा अगदी आपल्याला पिरियड वाईज रूल नाही करता येणार, पण की एक प्रेग्नन्सी नंतर 3 महिन्यांनी तरी पेन स्पेशालिस्टला भेटणं गरजेचं आहे का, की जो पेन जर लिंगरिंग आहे 3 महिने? राईट. 3 महिने मी एक एक्झाम्पल पकडतो. गॉट इट. पण सी, पोस्ट प्रेग्नन्सी कुठल्याही प्रकारचा पेन हा नॉर्मल नाहीये. म्हणजे 3 महिने देखील पेन अपेक्षित नाहीये. तुम्हाला विकनेस आहे किंवा काही स्टिचेसचा पेन असेल, तो पहिले 10-15 दिवस असतो. त्याच्यानंतर कोणताही पेन हा नॉर्मल नाही. तर सुरुवातीलाच म्हणजे बऱ्याचदा आता असं चालू झालेलं आहे की पोस्ट प्रेग्नन्सी फिजिओथेरपिस्ट येऊन तुम्हाला भेटते. मग तिथे पेल्विक फ्लोअर जो असतो, जो वीक झालेला असतो, त्याचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस असतात. मग तुमच्याकडे लॅक्टेशन कन्सल्टंट येते की तुम्ही ब्रेस्ट फीड करताना कसं बसलं पाहिजे जेणेकरून पाठीच्या कण्यावर जास्त लोड येणार नाही. हे सगळं हे करून प्लस लवकरात लवकर मोबिलिटी वाढवायची. म्हणजे जे आपल्याकडे असतं की बाळंतीण झालेल्या स्त्रीला एका रूम मध्ये अंधारात ते स्वेटर आणि टोपडं घालून बसवतात. दॅट इज द वर्स्ट थिंग यू कॅन डू फॉर हर हेल्थ. लवकरात लवकर तिने बाहेर जाणं, बाहेर म्हणजे घराच्या बाहेर नाही, पण थोडं मोबिलिटी, थोडं उन्हात बसणं, हालचाल करणं, व्यायाम चालू करणं, हे जितकं लवकर केलं जाईल तेवढी मोबिलिटी आणि स्ट्रेंथ परत येते. आणि हा लाईफस्टाईलमुळे झालेला चेंज आपल्याला तो केला पाहिजे. म्हणजे कारण मी का इट इज नॉट इव्हन अ पुशबॅक, बट मी असं म्हणतो की बरेचसे लोक असं म्हणतात की हे आमच्या पणजीनी असं केलं होतं तर त्यामुळे आम्ही आत्ता असंच करणार. पण पणजीची लाईफस्टाईल आणि तुमची लाईफस्टाईल किंवा आपली लाईफस्टाईल वेगळी आहे. तर त्यामुळे हे बदल तपासणं किंवा हे त्याच्याकडे लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कॅन्सर पेशंट्स बद्दल जे तुम्ही मगाशी म्हणालात, सो
तो पेन जो आहे तो किमोथेरपी नंतर आलेला पेन म्हणजे असा याच्यातनं काही होतं राईट. काय त्याच्याविषयी काय सो सांग. कॅन्सरमध्ये ना मेनली 3 प्रकारचे पेन असतात. हम्म, एक म्हणजे मेन आजारामुळे होणारा पेन, हम्म, की जिथे कॅन्सरची गाठ आहे, तिथे काही स्नायू दबले जातात, नसा दबले जातात, हाडामध्ये असतं, त्याच्यामुळे होणारा पेन. दुसरं म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट रिलेटेड पेन. तर कॅन्सरमध्ये सर्जरी होते, तर सर्जरी रिलेटेड पेन किंवा किमोथेरपीमुळे पेन होऊ शकतो. रेडिएशन दिलं त्याच्यामुळे देखील पेन होऊ शकतो. हम्म, की बेड रिडन आहे, तर मग बेडसोर झाला त्याच्याशी रिलेटेड पेन किंवा बसून राहायला लागलं बॅक पेन, असे 3 प्रकारचे पेन असतात. हम्म, तर कॅन्सर पेन देखील खूप चांगल्या प्रकारे म्हणजे बेसिक औषधांपासून आणि कॅन्सरचा दुखण्याचं मेन वैशिष्ट्य काय असतं की हे पेन असं नसतं की आपल्याला माहितीये की हा 2-3 दिवस गोळ्या घेतल्या रेस्ट केली की कमी होणार आहे. हम्म, नो. तर हे पेन जे असतं हे खूप काळासाठी किंवा काही लोकांमध्ये आयुष्यभर राहणारं हे पेन असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा पहिली गोष्ट तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा खूप असतो. हम्म, त्याच्यामुळे ह्याला आपण टोटल पेनची कॉन्सेप्ट म्हणतो कॅन्सरमध्ये. तर ह्याच्यात टोटल पेनमध्ये येतं फिजिकल पेन, दुसरं म्हणजे सायकोलॉजिकल, की आता कसं होणार माझ्या मुलांचं हम्म, किंवा भीती असते, अँगर असतो की मी कधी स्मोक केलं नाही, ड्रिंक केलं नाही, तरी मला हे कसं काय झालं. हम्म, सोशल सोशल पेन म्हणजे की तुम्हाला काही डिस्फिगरमेंट झालेली असते, मग तुम्हाला आयसोलेटेड राहावंसं वाटतं किंवा एक टॅबू आहे आपल्याकडे अजून पण की बापरे हम्म, कॅन्सर. तर हे सोशल पेन. आणि चौथं म्हणजे स्पिरिच्युअल, की काय पाप केलं की मी की हे मला झालं किंवा आयडेंटिटी क्रायसिस होते एक, की राईट. तुमचं कॅन्सर झाला एका पर्सनला की त्यांचं आयुष्य त्यांचंच नाही, घरातलं सगळंच बदलतं. मग त्या दिवसा डायग्नोसिस नंतर मग त्यांच्या घरात बर्थडेज होत नाहीत, दिवाळी होत नाही, दसरा नाही, काही नाही. सगळं त्याच्या कॅन्सर भोवती रिव्हॉल्व्ह होतं. हम्म, लाईफ चेंज होऊन जाते. हम्म, तर जेव्हा कॅन्सर पेन ट्रीट करतो तेव्हा आपल्याला या सगळ्या ऍस्पेक्ट्स लक्षात घ्यायला लागतात. तर फिजिकल पेन ट्रीट करणं त्यातल्या त्यात सोपं असतं, कारण हे बेसिक पासून म्हणजे बेसिक औषध जसं की तुमचं क्रोसिन, ब्रुफेन या औषधांपासून मॉर्फिन पर्यंतची औषधं, टॅबलेट्स अवेलेबल आहेत. आणि हम्म, त्याचबरोबर ज्या भागात कॅन्सर आहे त्या भागाच्या नसेला टार्गेट करून आपण ते पेन थांबवू शकतो. हम्म. पण ह्याचबरोबर पेशंटला आणि नातेवाईकांना एक सपोर्ट देणं गरजेचं असतं, ज्याच्यात मग आपण हे टोटल पेन कॉन्सेप्ट विचार करून ट्रीट करतो. नाईस. आता आपण जाता आता मायग्रेन विषयी बोलू, कारण आपला तो विषय राहिलाय की मायग्रेन मध्ये ज्यांना आता बऱ्याचदा असे लोक मला माहिती आहेत की जे म्हणतात की तुला जर मायग्रेन नसेल ना तर तुला कळणार नाही माझं कसं डोकं दुखतंय. तर नाही. हा पेन काय आहे मायग्रेनचा राईट. आणि तो ओके. पेनेक्स मध्ये कसा ट्रीट होऊ शकतो. ओके. सो पहिली गोष्ट तर मला क्लॅरिफाय करायची की प्रत्येक डोकेदुखी ही मायग्रेन नसते. हम्म, ओके. तर आता आपण वेगवेगळे डोकेदुखी बघू की खूप कॉमन आहे डोकेदुखी पण. तर पहिली गोष्ट, डोकं कोणत्या भागात दुखतंय ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की कारण काय आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे फक्त इथे दुखणारं डोकं. ओके. तर हे बऱ्याचदा चष्म्यामुळे दुखू शकतं किंवा खूप वेळ स्क्रीन वापरून डोळ्यावर स्ट्रेन आल्यामुळे दुखू शकतं. दुसरं येतं दुखणं जे ह्या भागात इथे डोळ्याच्या मागे हम्म, दुखतं आणि पुढे वाकल्यावर हे दुखणं वाढतं. हे बऱ्यापैकी सायनसमुळे असू शकतं. ओके. हं? तिसरं प्रकारचं दुखणं की इथून सुरू होतं आणि मग इथपर्यंत दुखत येतं. तर हे सर्वायकोजेनिक हेडेक किंवा मानेवरच्या स्ट्रेनमुळे, जे स्क्रीन युसेज किंवा मोबाईल युसेजमुळे मानेवरच्या स्ट्रेनमुळे होणारी डोकेदुखी. त्याच्यानंतर चौथं की पूर्ण डोकं, स्पेसिफिक भाग नाही, पूर्ण डोकं दुखं, ह्याला आपण टेन्शन टाईप हेडेक म्हणतो. हम्म, तर हे रोज असू शकतं, म्हणजे रोज डोकं दुखतं किंवा बऱ्याचदा डोकं दुखतं. तर हे टेन्शन टाईप हेडेक, डोक्याच्या स्नायूंचं टेन्शन वाढल्यामुळेचं हेडेक, बँड लाईक हेडेक असतं. हम्म, आणि मग पाचवं येतं मायग्रेन. मायग्रेनमध्ये युजली अर्धच डोकं दुखतं. आणि मायग्रेनच्या डोकेदुखी ही रेग्युलर डोकेदुखी, म्हणजे असं नाही की थोडंसं मायग्रेन आहे मला, असं नसतं. मायग्रेनची डोकेदुखी जी असते ना ती दॅट इज अ सिव्हिअर टाईप ऑफ पेन. हम्म, त्याच्यात तुम्ही नॉर्मल फंक्शन नाही करू शकत. हम्म, दुसरं म्हणजे ह्याच्याबरोबर उलटी, मळमळ, उजेडाचा आवाजाचा त्रास, डोळ्यासमोर अंधारी येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. युजली मायग्रेनची डोकेदुखी असते त्याचं काहीतरी ट्रिगर असतं, की उन्हात जाऊ नये किंवा एक स्पेसिफिक वास आला आणि मला ते ट्रिगर झालं. हम्म, आणि मायग्रेनची डोकेदुखी चालू झाली की सिव्हिअर हेडेक 4 तास लास्ट ते
72 तासापर्यंत हे लास्ट होऊ शकतं. बापरे. असं नाही होत की मला 15 मिनिटं मायग्रेन झालं, असं नसतं ते. हम्म. सो मायग्रेन डायग्नोज करायला काही क्रायटेरिया आहेत इंटरनॅशनल हेडेक सोसायटीने दिलेले, त्याच्यानुसारच ते असतं, ते मायग्रेन असतं. आणि ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकारचे असतात, की एक म्हणजे प्रिव्हेंट करायचे अटॅक्स. तर ज्यांना खूप फ्रिक्वेंटली अटॅक्स येतात त्यांना रोज घेण्याची काही औषधं असतात ज्याच्याने आपण हे अटॅक्स प्रिव्हेंट करतो. आणि दुसरं म्हणजे अटॅक आला की अबॉर्टिव्ह ट्रीटमेंट, की तो अटॅक थांबवण्यासाठी काही औषध गोळ्या असतात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात आधी परत पेन क्लिनिकमध्ये आल्यावर आधी आपण हिस्ट्रीवरून निदान करायचं ट्राय करतो की मायग्रेनच आहे का वेगळी डोकेदुखी आहे. त्याच्यानंतर आपण युजली मायग्रेन जे असतं ते यंग एजमध्ये असतं, तर मग त्यांच्यामध्ये आपण MRI करून घेतो की अजून सिरियस काही नाही ना, हे रूल आउट करण्यासाठी. हे बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याच्यात काही अपेक्षित नाहीये, पण काही मिस होऊ नये याच्यासाठी हे बेसिक टेस्ट करून घेतो. काही रक्ताच्या तपासण्या आपण करतो, काही डेफिशियन्सीजमुळे डोकं दुखू शकतं, काही रक्ताच्या तपासण्या असतात. आणि मग ट्रीटमेंट औषध गोळ्यांनी सुरुवातीला, नाहीतर मग आपण बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात, जसं की बॉट्युलिनम टॉक्सिन, बोटॉक्स तुम्ही ऐकलं असेल, की सेलिब्रिटीज सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरतात. ते आता बऱ्यापैकी पेन मॅनेजमेंटमध्ये आपण वापरतो. तर ते मायग्रेनमध्ये काही पॉइंट्स असतात स्पेसिफिक जिथे ते इंजेक्शन करतो. IMS किंवा नीडलिंग थेरपी असतं, ज्याच्या मल्टिपल सेशन्स देतो आपण, त्याच्याने पेन कमी होतं. किंवा मग काही स्पेसिफिक एरियामध्ये असेल तर त्या नसेला आपण इंजेक्शन देऊन ती नस फ्री करतो, ज्याच्याने दुखणं कमी होतं. तर खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत आता. टोटली थांबवू आपण शकतो, फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो का काय, म्हणजे की कॅन वी जस्ट स्टॉप मायग्रेन फ्रॉम हॅपनिंग? सो बोटॉक्स इंजेक्शन्स वर बरेचसे पेपर्स आहेत ज्याच्याने मायग्रेन स्टॉप होतो, पण बोटॉक्सचं जे ड्युरेशन असतं ते साधारण 3 ते 6 महिने असतं. त्याच्यात आपल्याला ते रिपीट करायला लागू शकतात इंजेक्शन. काही नर्व्ह ब्लॉक्स आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या ट्रीटमेंट्स आहेत, ह्याचे आता आयसोलेटेड पेपर्स आहेत. लार्ज स्केल स्टडीज आता येत आहेत ज्याच्यात प्रूव्ह होत आहे की हे थांबू शकतं. इंटरेस्टिंग. कारण मायग्रेनचा त्रास असणारे बरेच लोक आहेत. राईट. आणि आता म्हणजे गुगल पेशंट्स म्हणतो आम्ही त्यांना, की लोक म्हणजे अक्षरशः, आता एक एक्झाम्पल देते मी. माझ्या क्लिनिकमध्ये एक माणूस प्रिंटआउट घेऊन आला आणि असं मी बसलेलं, असं मला प्रिंटआउट असं माझ्या समोर ठेवलं आणि मला म्हणलं की मला डॉक्टर सुप्रा ऑर्बिटल न्यूरॅल्जिया आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला आता रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट करा. फॅन्टॅस्टिक. मी त्याला नाही म्हणले, पण माझ्या डोक्यात असं आलं की एक DIY ऍप शोधा आणि तुम्ही तुमचंच करा DIY. खुर्ची बदल आता म्हणायचं, तू बस आता इथून पुढे. पण याचा किती त्रास होतो, जे एवढे पेशंट वाचून येतात? खूप त्रास होतो, कारण म्हणजे जर सगळंच गुगल आणि ChatGPT वर मिळालं असतं तर डॉक्टर्सची गरजच नव्हती. म्हणजे फक्त प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी नाहीये, तर तुम्ही कितीही सिम्पटम्स त्याच्यात एंटर केले ChatGPT मध्ये, तुम्हाला एक अंदाज येतो. पण किती तुम्ही तुमच्या दृष्टीने, तुम्ही कधी कधी स्वतःचेच जे लक्षणं आहेत ती कधी ओव्हर एस्टिमेट करता, कधी अंडर एस्टिमेट करता, किंवा आपल्याला जेव्हा त्रास होत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा वर्स्ट पॉसिबल त्रास आहे. पण आम्ही जेव्हा क्लिनिकली किंवा शारीरिक तपासणी करतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली काय रिझन आहे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, आपलं म्हणजे डॉक्टर्स, मेडिकल प्रोफेशन जे आहे ते वन ऑफ द प्रोफेशन्स आहे जे AI पूर्णपणे नाही टेक ओव्हर करू शकत. कारण एस्पेशली पेनचं फिजिकल ऍस्पेक्ट हा एक झाला, सगळ्या गोष्टी ह्या ऑब्जेक्टिव्ह नसतात, की ऑन अ स्केल ऑफ 0 to 10 किंवा लेफ्ट का राईट असं नसतं. कधी लेफ्ट कधी राईट, हे केलं तर लेफ्ट हे केलं तर राईट, किंवा कधी 1 on 10 कधी 10 on 10, ह्यानुसार पण डायग्नोसिस बदलतं. आणि इतर ऍस्पेक्ट जे मी सांगितले की ह्याचा तुमच्यावर किती इम्पॅक्ट आहे, किंवा कुठल्या स्पेसिफिक मुवमेंट नंतर रिलीफ होतो का, रिलिव्हिंग ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स हे वेगळे असतात. तर त्याच्यासाठी गुगल जेव्हा तुम्ही करता तेव्हा खूप तुमच्या सब्जेक्टिव्ह सिम्पटम्सवर डायग्नोसिस तुमचं एक साधी डोकेदुखी पासून ब्रेन ट्युमर ह्याच्यापर्यंत तुम्ही काय एंटर करता त्याच्यावर तुमचं डायग्नोसिस येऊ शकतं. त्याच्यामुळे ही माझी रिक्वेस्ट असते नेहमी पेशंट्सला की माझ्याकडे आल्यानंतर प्लीज गुगल करू नका. आय थिंक, आणि ऑन दॅट नोट आपण पॉडकास्ट ऐकल्यानंतर पण फार गोष्टी गुगल करू नका हेही सांगू.
आणि डॉक्टर थँक्स अ लॉट. खूप इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड आहे हा, खूप रिलेटेबल आहे. आणि आय होप की लोकांना यातनं नॉलेज तर मिळेलच आणि त्यांना लक्षात येईल की पेन ही नॉर्मल गोष्ट नाहीये, ती अंगावर काढण्याची तर अजिबातच नाहीये. आणि एक्सपर्ट्सला भेटणं, तुमच्यासारख्यांची अपॉइंटमेंट घेणं आणि गुगल न करणं हे फार महत्वाचं आहे. सो थँक्स अ लॉट. थँक्यू.